हे घटनाबाह्य मुख्यमंत्री डॅव्होसच्या सुट्टीवर गेले होते। यावेळी खोके किती खर्च झाले ह्याचा अंदाज आपण लावू, म्हणजे याचा अर्थ एवढाच घ्यायचा की ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचं होतं, बाहेरची राज्य, बाहेरचे डोंगर झाडी पाहायचे होते आणि सुट्टी घ्यायची होती। तेवढाच जर खर्च त्यांनी आपल्या महाराष्ट्रात केला असता तर डॅव्होस पेक्षा जे अनेक पटीने मोठं त्यांचं स्वतःचं आता विकत घेतलेलं जे गाव आहे, जिथे 2 हेलिपॅड्स आहेत, तिथे या सगळ्या मंडळीला आणलं असतं तर महाराष्ट्राचा काहीतरी फायदा तरी झाला असता। किंवा दुसरा विषय जो आता मला आपल्या समोर आणायचा आहे तो मला वाटतं आपल्या सर्वांचा आवडीचा आणि आपल्यापेक्षा आवडीचा जास्ती जो आहे तो म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा परदेशी दौरे। हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी परदेशी दौऱ्यांवर खूप मोठा खर्च झालेला आहे। गेले 2 वर्ष मुख्यमंत्री घराघरा परदेशी पण फिरत असतात आणि इथे पण फिरत असतात, पण काम शून्य होतं कारण त्यांची कार्यक्षमताच नाही आहे। मुख्य गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षी आपल्याला आठवत असेल डॅव्होस दौऱ्यामध्ये साधारणपणे 40 खोक्यांचा खर्च झाला, 40 कोटीचा खर्च झाला आणि त्यातून निष्पन्न शून्य। आत्ता पण जी माझ्याकडे माहिती आहे त्याच्यातून जे काही मागच्या वेळी आपल्याला आठवत असतील जे करार झाले होते त्याच्यातून काही करार जे आहेत, जसं चंद्रपूर इथे न्यू एरा क्लीनटेक 20,000 कोटीचं येणार होतं, पुढे काय झालं अजूनही माहीत नाही। बर्कशायर हॅथवे अँड ICP साधारणपणे 32,000 कोटीचं गुंतवणूक होती, पुढे काय झालं अजूनही माहीत नाही। फॉरेन डेटा सेंटर कंपनी 12,000 कोटीची गुंतवणूक होती, पुढे काय झालं अजूनही माहीत नाही। हॅन्स इन्फ्रा 4,000 कोटी, ग्रीनको एनर्जी 12,000 कोटी, ट्रायटॉन EV रत्नागिरीत येणार होती 800 कोटीची आणि वाबियो नावाची कंपनी होती 1600 कोटीची। ह्याच्यात पुढे काही झालेलं नाही अशी माझी तरी माहिती आहे। जर दुसरी काही माहिती असेल तर उद्योग मंत्र्यांनी समोर यावं आणि फोटो सहित, व्हाईट पेपर दाखवणं, ब्लॅक पेपर दाखवणं, हे सगळे वेगळे वेगळे रंगाचे पेपर नाही आता चालणार। फोटो सहित काय पुढे कारवाई ह्याच्यावर झालेली आहे ते आम्हाला त्यांनी दाखवलं पाहिजे, कुठे वीट रचलेली आहे, कुठे काम सुरू झालेलं आहे। कारण 1 वर्ष होऊन गेलं, 28 तासात 40 कोटी खर्च झालेला आहे, काम शून्य झालेलं आहे मागच्या वर्षी। आणि तसंच ह्या वर्षी देखील जर आपण पाहायला गेलं, आपण 2 दिवस थांबलो होतो दौरा पूर्ण होण्यासाठी, आता दौरा पूर्ण झालेला आहे। 1.5 दिवसच, म्हणजे जवळपास मागच्या वर्षी जेवढे गेले 1.5 दिवस 28-30 तास, तेवढेच तास हे घटनाबाह्य मुख्यमंत्री डॅव्होसच्या सुट्टीवर गेले होते। मुख्य गोष्ट ही आहे की त्या दिवशी पण मी जाहीर केलं होतं की 50 लोकही सोबत जाणार आहेत। हा बघा, मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यात 50 किंवा 40 हा आकडा खूप महत्वाचा आहे। यावेळी खोके किती खर्च झाले ह्याचा अंदाज आपण लावू, पण यावेळी जेव्हा 50 लोक मी बोललो, 7-8 लोक कमी केले, पण 40 लोकांची टोळी जसे गुवाहाटीला वगैरे नेली होती तशीच 40 लोकांची टोळी ह्यांनी तिथे आता डॅव्होसला नेली होती। आता ह्याच्यात काही पत्रकार असतील, ह्याच्यात काही 2-3 दलाल होते वेगळे वेगळे, ह्याच्यात अधिकारी होते आणि MIDCला असं ठणकून सांगितलं होतं की 20 कोटीच्या वर खर्च दाखवायचा नाहीये। हे ठरल्यानंतर MIDCनी 20 कोटीच्या खर्चाप्रमाणे जी काही लोक न्यायची होती ती नेली असतील, पण ह्याच सोबत MMRDA असेल, महाप्रीत असेल, अजून 1-2 संस्था आहेत, ह्या संस्थेनी स्वतःचा खर्च आता दाखवायचं प्रावधान थोडं केलेलं आहे, ते थोडे प्रयत्न करत आहेत। पण मूळ प्रश्न हाच राहतो की हा खर्च नक्की कोणाचा आहे? MMRDAचे पैसे कोणाचे आहेत? महाप्रीतचे पैसे कोणाचे आहेत? ते काही स्वतःच्या खिशातून तर जात नाहीयेत, स्वतःच्या पगारातून जात नाहीयेत, हे पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीतून जात आहेत, म्हणजे तुमच्या आमच्या टॅक्स पेयर्सच्या खिशातून जात आहेत। बरं, हे सगळं केल्यानंतर, एवढा सगळा खर्च, 40 लोक ही पूर्ण फौजफाटा नेल्यानंतर केलं काय तिथे मुख्यमंत्र्यांनी? मुख्य गोष्ट जर आपण पाहिली तर जे उद्योगपती त्यांना खरं तर इथे भेटायला पाहिजे होते त्यांचीच भेट त्यांनी तिथे घेतलेली आहे। जे सगळे 3.5 लाख कोटी वगैरे करार, आज मला वाटतं काही ठिकाणी फटाके फुटले, होर्डिंग्स लागलेत, कोणी स्वागत केलं, हे सगळं दाखवायला लागतं त्यांना। कारण मूळ गोष्ट अशी आहे की तिथे जाऊन काम हे शून्य झालेलं आहे। डॅव्होसची संकल्पना जर तुम्हाला सांगायची झाली तर डॅव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जे समिट असतं तिथे वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा होत असते, राऊंड टेबल कॉन्फरन्सेस असतात, भेटीगाठी होत असतात। आता मुख्य गोष्ट म्हणजे, हा काही आमचा मोठेपणा नाही, पण महाराष्ट्र मंत्री म्हणून तिथे गेलो होतो, वेगळा। पण मुख्य गोष्ट हीच आहे की जर तुम्ही तिथे काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन महाराष्ट्राची भूमिका काय ही सांगू शकला नाही असेल, पाणी असेल, इतर काही ग्रामविकास असेल, ह्या क्षेत्रावर जाऊन चर्चा करू शकला नाहीत, तिथे जाताना स्वतःची 40 लोकांची टोळी तुम्ही नेली, पण मित्रपक्षांमधून जी महत्वाची खात्यांची मंत्री आहेत, मग नगरविकास तर स्वतःकडे आहे, पण ग्रामविकास असेल, ऊर्जा असेल, पाण्याचं काही असेल, कृषीचं काही असेल, कोणालाच तुम्ही नेऊ शकला नाहीत। मूळ गोष्ट हीच आहे की जे MOUs तुम्हाला सही करायचे होते, एकतर स्पष्ट गोष्ट आणि सत्य गोष्ट ही आहे की जे MOUs सही झालेले आहेत, ज्याच्यावर सही केले आता, काही MOUs आपण पाहिलं असेल, जसं एक ह्युंडाई नावाची कंपनी आहे किंवा एक ज्वेलरीचं एक काहीतरी मोठं बोर्स येतं आहे, हे आमच्या वेळी देखील त्यांची चर्चा झाली होती,
मध्यंतरीच्या काळात उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा झाली, पण हे सगळे एमओयूज त्यांनी 1 वर्ष खोळंबून ठेवले आणि तिथे जाऊन हे सही करून आलेले. गंमत अशी आहे की मागच्या वर्षीचे जे कमिटमेंट्स होते, म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बरोबर त्यांनी इकॉनॉमिक फोरमचे जे एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ मंडळी आहे, त्यांच्यासोबत एक करार केला होता की कृषी क्षेत्र असेल, 1-2 अजून वेगळ्या क्षेत्रांवर आम्ही सतत तुमच्याबरोबर एक भेटीगाठी करत राहू आणि महाराष्ट्रासाठी जे हिताचं आहे ते करू. 5 कोटीहून जास्ती त्याच्यावर खर्च झालाय, पण ह्या गेल्या पूर्ण एका वर्षात एक सुद्धा बैठक त्यांच्याबरोबर या मुख्यमंत्र्यांनी मागितलेली आहे ना. आता डॅव्हॉसला जाऊन पण त्यांनी काही तिथे भेटीगाठी याच्यावर केलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ एवढाच घ्यायचा की ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचं होतं, बाहेरची राज्य, बाहेरचे डोंगर झाडी पाहायचे होते आणि सुट्टी घ्यायची होती. कारण एवढा जो खर्च त्यांनी केला आहे तेवढाच जर खर्च त्यांनी आपल्या महाराष्ट्रात केला असतं तर डॅव्हॉस पेक्षा जे अनेक पटीने मोठं त्यांचं स्वतःचं आता विकत घेतलेलं जे गाव आहे, जिथे 2 हेलिपॅड्स आहेत, तिथे या सगळ्या मंडळीला आणलं असतं तर महाराष्ट्राचा काहीतरी फायदा तरी झाला असता.